हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला तर 2 दिवसाच्या सुट्ट्या संपल्या, परत मंडेची मॉर्निंग सुरू झालेली आहे आणि मंडे मॉर्निंगला कामं सुरू आहेत. सगळी घरातली कामं आवरलेली आहेत. आता राहिलेले जेवण बनवायला. तर आज जेवण म्हणजे एंजलचं टिफिन बनवणार आहे आणि दुसरं आम्हाला पण दुपारसाठी जेवण. तर भाज्या एवढ्या महाग झालेल्या आहेत. काल तर बाहेर गेलेले तर भाजी पण आणलेली नाही आहे. तर विचार केला बटाटे अवेलेबल आहेत घरात, तर बटाटे पराठा बनवायचा आणि चटणी बनवायची. तर बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत मी आणि पीठ मळून ठेवलेले आहे. चला तर पुढच्या प्रोसेसला स्टार्ट होते. वाजलेले लेट झालेला आहे एंजूला जायला, पण आता स्कूलची तयारी करते ती. चला मग तोपर्यंत आम्ही पटपट बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते परत. तर थोडीशी प्रोसेस दाखवते आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. पराठे बनवायची तयारी झालेली, पीठ मळून ठेवलेलं आहे आणि बटाटे बॉईल करून ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला टाकला आहे कारण की थोडीशी टेस्ट यायला, धना पावडर थोडी जास्त, हळद, मीठ चवीनुसार हे घातलेले आहे आणि चटणी बनवून ठेवलेली आहे. चटणीमध्ये मी मिरची, लसूण आणि कोथिंबीरच घातलेली आणि मीठ. लिंबू नाही आहे माझ्याकडे, लिंबू टाकला तर छान होते टेस्टला आणि फक्त एवढंच टाकलेलं आहे. आता चला फटाफट हे लाटून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते मी. अंजूचा पराठा रेडी आहे, तिला देते, खाऊन जाईल. तिला चटणी नको आहे तर तिला मी सॉस देते, सॉस बरोबर खाईल आणि स्कूलला पण तेच देईन. हे घे, तयारी चालली अंजूची. हे बघा कशी झोपली. खाऊन घे पहिलं आहे. लाड सुरू. जा बाय. मला मिठी मारायची, दिली पप्पी. बाय बाय. मार्बल पेपर टाकले तर त्याच्यात पप्पा खाली. किती दिलं बाय करायचं. चला सगळ्यांना गरम गरम दिलेले आहेत. आता मी खाते, बाबू झोपले तोपर्यंत खाऊन घेते. आणि हे असे बाकीचे रॅप करून ठेवलेले आहेत कारण की गरम राहतील. पप्पा आमचे दुपारी येतात ना, लेट 3 वाजेपर्यंत येतात. मग त्यांना आल्यावरती बाकीचं गरम करून देऊ शकतो, म्हणजे भाजी वगैरे. पण पराठे कसे गरम गरमच खाल्लेले बरे वाटतात, त्याच्यामुळे मग ते तसे रॅप करून ठेवले. आणि आता मी थोडंसं घेते खाऊन. एंजल पण गेलेली, तिची तयारी झालेली, तिला पण दिलं पाठवून. बाबू झोपलेले तोपर्यंत मग मी खाते, म्हणजे ती उठली किंवा तिची आंघोळ वगैरे करून ठेवायला. इकडे मिश्का, ये 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 लवकर ये, लवकर ये, लवकर ये ये पटकन ये पटकन ये येत नाही. ये पटकन. चल मी चाली. टाटा 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 बाबू, टाटा टाटा. तिकडे तिला समजतं टाटा. ये इकडे ये पहिला. ओ छोटी वाली ये इधर नहीं चल रही, रोजा तो बाय करते. ये ना आता नाही रांगत आहे, बसली आहे. ते घातलं तर थोडस रांगून दाखवायचं ना. ये ये ना, ये मी चालली. टाटा बाय 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 बाय. धावली बाय बोलले की धावली. मला ते बघायचं होतं ना. हा चल 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 चल, बस बस बस, चल चल. आता ये इकडे ये. तर झोपून उठलेली, आता ही झोपणार नाही.
दुपार तोंड कशी करते करत चालवते काय बापरे तोंड कशी करते झोप काढून मोकळी आहे ना ती दुपारचे असे नाटक काय चालू आहे काय काय तोंड बघा कशी करते ती मिष्का मिष्का ए मिष्का अरे 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 मिष्का 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 कसं तोंड करतं दाखव दाखव तोंड कसं करतं प्रिया दाखव तोंड कसं करतं दाखव दाखव तोंड कशी करते डोळे कशी करते इथं बघ हे डोळे कसं करते इकडं टाटा पकडून बस काय काय नवीन शिकत राहते रोज नाही उतरायचं नाही थांब कोणतरी आलं बाबा आले वाटतं पप्पा आले बाबा आले बाबा बाबा आले बाबा पप्पा आले गाड़ी लेके आती थी पोर लेने को पोर देते के खाऊ लाए क्या ऐशी तोंडात नको घालून अरे वाह काय आणलं खाऊ बाबाने खाऊ भेटले तर आता उतरा खाली उतरा उतरा खाऊ भेटलं तर हे घोडा लपून ठेवतो बाबा कागद तर काढ हे घोडा लपून ठेवते लपून ठेवलं घोडा तिथं समोर नाही दिसत दरवाजाच्या पाठीत एकदम समोर दिसत ना चालली परत ती घोड्याच्या पाठी ते गुडघ्यात छान आहे ना मस्त बघते कशी खाऊ खाऊ बघते खाऊ 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 कुठे गेला मला काय माहिती तू गाडी चालव गाडी घोडा गाडी तुझी ही तोंडाचे एक्सप्रेशनच लय भारी अरे 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 चल आतमध्ये चला उतरा चल झोपूया उतर आता काय नाही झोपणार झोपून उठले मस्त चला जा तुमच्या घरात ती उतरली बघा कशी उतरली बघा कशी ती उतरली लगेच पाय खाली जा अरे बघा आता चढायला बघते तेव्हा पाय टाकते कशी कसं चढतात पप्पा कसं बसतो तसं बस येऊन पाय कसं तेव्हा टाकते पाय हाईट नाही पुरत तिची माहित नाही आता नाही होणार एक 2 दिवसांनी त्यांचं सवय लागेल ना. हे बघ दोन्ही आता इकडे होत नाही होत चढायला बघी पॅन्ट किती छान दिसते याच्यावरती ऐकत नाही पण ते राहू दे ना ग एंजल राहू दे ना रडत नाहीये ती रडते थोडी तुला बरं होत आहे बाबू ए बाबू 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 आकल 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 बघ बघ इतकं बघ हाय कर
बाय कर. बाय 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 बाय. बाय बाय. चल बाबा, शूज घेतले ना? चल, तुला सोडते आणि मग मी भाजी घेऊन येते पुढे जाऊन. मग जा गाडीवर, मग तू इथून जा, मग मी इथे जाते भाजीला. ठीक आहे? हा, बाबा म्हणून खाली गेले वाटतं. खाली जाऊन आलेली आहे, भाजी आणायला गेलेली. तर भाजी म्हणजे पप्पांना आज खायचं होतं चिकन. आज मंडे, तरी पण त्यांचं मन केलं चिकन खायचं. तर मग चिकन घेऊन आलेली, थोडीशी भाजी आणली. तर व्हेजमध्ये काहीतरी बघून तिच्या पप्पाला वगैरे काहीतरी साधं बनवेल. आणि नॉनव्हेजमध्ये आज चिकन बनतं आहे. सगळं तयारी करायची आहे. फक्त चिकन धुवून घेतलेलं आहे. पण मी खाली गेलेली, ड्रेस घातलेला ना, त्याच्यामुळे ही एवढी चिटकून गेली आहे मला की खाली उतरायचंच नाव नाही. तिला वाटतं मी हिला पण घेऊन जाणार खाली, म्हणून उतरतच नाही. शेवटी मला ड्रेस काढावा लागला आल्या आल्या. आणि त्याच्यानंतर कामाला लागले. तरी पण तिला असं वाटतं की मी अजून खालीच जाणार आहे. चला आवरून घेते मग मी. पहिल्यांदा हिला खाली बसवते, हिला खाली बसवते, हिला 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 खाली बसवते. बाबू कुठे? बायकर बायकर, बघ याच्यात बायकर. बाबू याच्यात बघ, बघ पिशका याच्यात बायकर. मम्माला बायकर कर. टाटा कर. टाटा, बाय बाय. चला आवरून घेते, मग परत भेटते. चलायला बोलते बाहेर, आता नाही जायचं. चल. मॅच आणि त्या दोघींचं बघ काय सुरू आहे. एंजलने आणले लॉलीपॉप, पण ही छोटी आहे ना, तिला एवढी त्रास देते. तिच्या मागे 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 मम्मा मम्मा कर, तिच्या मागे मागे फिरते. सगळ्या गोष्टी तिला पाहिजे असतात. खाणं बोला, काही बोला, सगळं टेस्ट करायचं. हो, देत नाही ती, सांगते ती देत नाही. मम्मी बनवते चिकन. तर मम्मीनी काय काय घेतलंय तुम्हाला मी सांगते. तर त्याच्यामध्ये त्यांच्या भाज्या खूप छान असतात बनवल्यावर. ते खूप टेस्टी करतात त्या. त्यांचं एक हे आहे की कारल्याची डिश पण त्या खूप छान बनवतात. आमच्या घरात ते खूप आवडतं सर्वांना, अजिबात कडू होत नाही. आणि ते इवन कारल्याचे जे सालं असतात ना, ते पण यूज करून बनवतात. ती पण रेसिपी मी कधी टाकली, पण रिक्वेस्टेड असेल ती. तर चला मग मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय मसाला काढलेला आहे चिकनसाठी. तर त्या बनवतात. चिकन वॉश करून ठेवलेले. थोडासा खडा मसाला घेतलाय, लाल मिरच्या, कोथिंबीर आहे, लसूण आणि आलं थोडंसं जास्त आहे, कांदा एक घेतलाय आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, जास्त नाही. लसूण आणि आलं थोडंसं जास्त टाकतात. आणि मग वरून बघूया ते काय काय मसाले घालतात. तुम्हाला आज त्यांची रेसिपी दाखवते. I'm overheated.
is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. मस्त झालेली आहे ग्रेव्ही. पाणी कमीच ठेवलंय त्यांनी. जेवण झालेलं आहे. भाजी मस्त झालेली आहे मम्मीची. आणि इकडे चाललाय एंजलचा अभ्यास. काय लागलं बाबूला? नको खेळूस बाबू तिथे. तिला यायचंय आमच्याकडे इथे अभ्यास करायला. बस चल. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की सांगाल. आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाबूला आलेली आहे झोप. चला तर मग बाय, गुड नाईट.